नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर स्वागत आहे. आज करमाळा तालुक्यातील गुरसळी गावाचे जे काय ग्रामस्थ आहेत हे संतप्त असे होऊन करमाळा महावितरण कार्यालयात आले होते. त्यानंतर तेथील अधिकाऱ्यांशी काही चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर परत त्या संतप्त असे जे काय गावकरी होते ते ग्रामस्थ मंडळी दत्ता अडसूळ असतील, मानसिंग खंडागळे असतील किंवा इतर जे काय सर्व जे लोक आहेत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मॅडम कडे आले. त्या ठिकाणी ह्यांची काही चर्चा झालेली आहे. या ठिकाणी आता आपल्या सोबत आहेत दत्ता अडसूळ जे ओबीसी सेलचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नेमकं आपली काय अडचण होते? गुरसळी ग्रामस्थ आले होते, महावितरणच्या कार्यालयात गेले होते, काय नेमकं तिथं काय बोलणं झालं? काय झालं होतं पाठीमागच्या 4-5 दिवसापूर्वी वितरण कंपनीने कुठली पूर्व सूचना न देता पूर्ण गावाची आमची लाईट बंद केलेली होती. जी आमच्या गावात 7-8 तास सप्लाय होता तो सप्लाय त्यांनी 4 तासावर आणला होता. आणि त्यांना विचारण्यासाठी आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला कारण सांगितलं होतं दहेगाव पट्ट्यामुळे आम्ही लाईट बंद करतो. दहेगाव पट्ट्यामध्ये ज्या मोटरी आहेत त्या मोटरीचे प्रमाण 100-50, पण त्यानंतर 2,000-2,500 हजार लोकांच्या मोटरी या माध्यमातून बंद केल्या गेल्या होत्या. एक आमचा अन्याय झाला होता आणि आमच्यावर केलेल्या अन्यायाचे आम्ही त्यांना एक विचारणा करण्यासाठी एमएससीबी कार्यालयात गेलो होतो. एमएससीबी कार्यालयामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की बाबा आमची पूर्ववत लाईट जर तुम्ही केली नाही तर आम्ही 18 तारखेला नंतर या ठिकाणी येऊन आंदोलन छेडणार आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितले की आम्हाला तहसीलदार मॅडमचा आदेश आहे. त्यामुळे आम्ही नंतर तहसीलदार मॅडमकडे आलो आणि तहसीलदार मॅडम असतील त्या तहसीलदार मॅडमने आम्हाला एक सकारात्मक भूमिकेतून चांगला मार्ग काढला. त्यांनी एमएससीबीचे अधिकारी बोलून घेतले. एमएससीबीचे आमचे सुरेश साहेब असतील, दहेगावचे आमचे राजगुरू साहेब असतील, त्यांचा स्टाफ असेल, त्या सर्वांना बोलून घेतलं आणि त्यातून त्यांनी मार्ग काढला की गुरसळी गावासाठी जी तुम्ही अन्यायकारक भूमिका घेतली ती तुम्ही त्यांना एक त्यांचा जो सप्लाय होता सप्लाय त्यांचा पूर्ववत करा आणि जी दहेगाव पट्ट्यातल्या जे काय मोटरी असेल त्यांना शेतकऱ्यांना सांगून तुमच्या ह्याच्या खाली तुमच्या नियमानुसार काय तुम्हाला जी कारवाई करता येईल ती कारवाई करून व्यवस्थित त्या गावाला सप्लाय द्या असं या ठिकाणी चर्चेतून निष्पन्न झालंय. आणि या चर्चेला दहेगावचे अधिकारी असतील, एमएससीबीचे अधिकारी असतील, या सर्वांनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. नेमकं तहसीलदारांचा काय आदेश होता? म्हणजे तुम्ही तर म्हणता लाईट बंद होती, पाण्यासाठीच लाईट बंद केली होती, नेमकं काय आणि आदेशात नेमकं काय उल्लेख केलेला होता? तहसीलदारांचा आदेश असा होता की तहसीलदार मॅडमने आम्हाला सांगितलं, आम्हाला कलेक्टरचं एक पत्र आलेलं होतं की टेल टू हेड टू टेल पाणी गेलं पाहिजे, खालच्या लोकांनाही पाणी गेलं पाहिजे. त्या लोकांना पाणी देण्याबाबतची आमची कुठलीही तक्रार नाही, त्यांना पाणी गेलंच पाहिजे, ते सुद्धा शेतकरी. तर मॅडमने सांगितलं आम्हाला पत्र ह्यांचं आलतं, कोणाचं, कलेक्टरचं पत्र आलतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला असं पत्र आलं खालच्या लोकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा खंडित करून किंवा वीज पुरवठा कमी करून खाली पाणी जाईल असं या दहेगाव पट्ट्यातील किंवा दहेगावच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की वीज पुरवठा कमी केला तर पाणी खाली जाईल. त्या पद्धतीने त्यांनी महावितरण कंपनीला पत्र दिलं की वीज पुरवठा थोडासा कमी करून खाली पाणी जाण्याची व्यवस्था करावी. परंतु वीज पुरवठा खंडित करत असताना 4 लोकांसाठी जास्त शेतकऱ्यांना अन्याय होता हे असं आम्ही मॅडमला पटवून सांगितलं आणि त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की त्यांचा वीज पुरवठा पहिल्यासारखा सुरळीत करा. इथं आपल्यासोबत मानसिंग खंडागळे आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. नेमकं भैयासाहेब काय सांगाल, किती दिवसापासून वीज पुरवठा खंडित होता आणि काय समस्या उद्भवत होत्या? वीज पुरवठा साधारण 4-5 दिवसापासून खंडित झाला होता. वीज सकाळी 6 ते 10 फक्त 4 तास होती, दिवसभर नाही, पुन्हा रात्रभरही नाही. एवढा मोठा उन्हाळा, हैराण झालेली लहान मुलं, उकाड्याने त्रस्त, पुन्हा जे शाळेतले विद्यार्थी होते आमचे त्यांना रात्रभर अभ्यासाला सोय नव्हती. एकतर आपल्याकडे रॉकेलची व्यवस्था नाहीये आणि रात्रभर मग उकाड्याने हैराण, पुन्हा अभ्यास करायची अडचण. आणि सगळ्यात मोठी अडचण ही होती की जो शेतकरी या कॅनलवरती अवलंबूनच नाहीये, त्याचा बोर आहे, त्याची विहीर आहे, त्याला पाणी आहे, यंदा पाऊस चांगला असल्यामुळं त्या शेतकऱ्याला विनाकारण याच्यामध्ये भरडलं गेलं होतं. त्याच्या 8 तासाचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळं 4 तासावर आल्यामुळं आमच्या बरेचसे शेतकरी ज्यांचे 4-4, 5-5, 10-10 एकर केळी होत्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्रामध्ये 4 तासाच्या वीज पुरवठ्यामध्ये भागत नव्हतं आणि त्या माना टाकायला लागल्या त्या केळी.
आणि कमीत कमी एका शेतकऱ्याचं 10-20 लाखाचं नुकसान होईल अशा पद्धतीनं हे म्हणजे प्रकरण चालू होतं आणि शेतकऱ्यांवरती एक जुलमी पद्धतीनं हे एक निर्णय लादला गेला होता. म्हणून आम्ही एक सगळ्यांनी दत्ता अडसूळ साहेब, मी आणि समस्त आमचे गावकरी आलो. अगोदर MSC बोर्डामध्ये गेलो. त्यांनी सांगितलं की मॅडमला तुम्ही विनंती करा. आम्ही मॅडम तहसीलदार मॅडम टोकडे मॅडमकडे आलो. त्यांनी चांगल्या पद्धतीनं भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना बोलवलं दहेगावच्या आणि सामंजस्याने मार्ग काढून शेतीपंपाची जी पूर्वीची 8 तासाची लाईट आहे तो पूर्ववत करून एक आमच्यावरती होणारा अन्याय टाळून एक दिलासादायक निर्णय दिल्यामुळे मी सर्व अधिकारी वर्गाचं दत्ता अडसूळ साहेबांचं सगळ्यांचं मी आभारी आहे आणि समस्त ग्रामस्थ आल्याबद्दल त्यांचाही आभार आहे. किंवा सर्व शेतकऱ्यांसाठी आले आणि इथं वेळ दिला, त्यामुळे एक चांगला निर्णय झाला इथं. आता या ठिकाणी असं म्हणता येईल का की बाबा जी तुमची लाईट बंद करण्यात आली, वीज पुरवठा जो खंडित करण्यात आला, यामध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांची निष्क्रियता होत दिसून येते किंवा जे दहेगाव उपसिंचन योजनेचे जे काही अधिकारी असतील हे कुठे कारवाईला कमी पडतात, त्यामुळे त्यांनी सुद्धा कुठेतरी जे काय अशी काय वेगळी धोरणं आहेत हे अशी अवलंबली गेलेली आहेत, असं काय ते म्हणता येईल? नाही, महावितरणने प्रयत्न केला होता टाळण्याचा. महावितरणचा काही दोष म्हणता येत नाही. त्यांनी प्रयत्न केला होता शेतकऱ्यांवरती हा अन्याय होऊ नये, परंतु त्यांना वरून आदेश आले. कलेक्टर ऑफिसचं पत्र आलं तहसीलदार मॅडमला, मॅडमचं पत्र गेलं MSCB आणि राहिला विषय दहेगावच्या अधिकाऱ्यांचा, त्यांच्याकडे स्टाफ कमी आहे, त्याच्यामुळे त्यांनाही दोष देता येत नाही. परंतु आता कुठेतरी सामंजस्याने मार्ग काढत हे करावं लागेल. त्यांनाही पुढे पाणी देताना अडचणी येतील, त्यांचेही पुढच्या गावांचे आंदोलन होतात, त्यामुळे त्यांचंही समाधान करण्यासाठी कुठेतरी एक मधला मार्ग काढण्यासाठी एक प्रयत्न चालू आहे. आता तुमच्या गावातील मग आता अशा प्रकारे जरी असेल तर तुमच्या गावातील शेतकऱ्यांवर आता जे अधिकारी आहेत दहेगावचे असतील किंवा वीज वितरण महामंडळाचे जे अधिकारी असतील ते कारवाई करतील, त्यावेळेस आपण त्या कारवाईसाठी म्हणजे आता तयार राहणार आहात का? राहावंच लागेल. कसं असतं, जे चुकीच्या पद्धतीनं आहे ते चुकीचंच म्हणावं लागेल. कारण त्यांनी एक ठिकाणी सहकार्य केलं तर दुसऱ्या ठिकाणी त्यांचंही आपल्याला ऐकावं लागेल आणि कुठेतरी आपल्याला सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांनाही सहकार्य करावं लागेल. तर नक्कीच हे होते गुरसळी गावचे ग्रामस्थ होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडताना सांगितलेलं आहे की वीज वितरण महामंडळाचे जे काही अधिकारी असतील किंवा दहेगाव उपसिंचनचे अधिकारी असतील हे आता इथून पुढे कारवाईला सुरुवात करणार आहेत, कारण की गुरसळी गावातल्या जे काही ग्रामस्थ होते त्यांचे वीज पुरवठा गेल्या 1 आठवड्यापासून खंडित होता. तो आता तहसीलदारांच्या चर्चेअंती तो सुरू होणार आहे. परंतु दहेगावचा जो पाणी पुरवठा सुरू झालेला आहे, योजनेचा जो पाणी पुरवठा सुरू झालेला आहे, त्यात कुठेतरी बाधा येत असल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित केला होता. आता जर वेळीच शेतकऱ्यांनी या बाबतीत जर चुकीच्या पद्धतीनं जो पाण्याचा उपसा केला जातो तो जर थांबवला नाही तर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार हे नक्कीच. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामन शीतल कुमार मोठेसह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.